मित्र रविचंद्र जगन्नाथराव खर्डेकर. मित्र, जालना जिल्ह्यातील न्हावा जे आहेत साधारण जालना शहरापासून सिंदखेड राजा रोडवर असलेलं साधारण 12 ते 15 किलोमीटर असलेलं न्हावा गाव आहे. आणि या न्हावा गावी आहे संत रंगनाथ महाराज. साधारण 100 वर्ष अगोदर या संत रंगनाथ महाराजांनी समाधी घेतली आणि त्यांची गुरु शिष्य जी परंपरा आहे त्या गुरु शिष्य परंपरातले जे साधारण बाबा आहेत, साधारण बाबाचे गुरुबंधू म्हणजे राळोबा महाराज, हरिभक्त परायण ब्रह्मचारी राळोबा महाराज. आणि या राळोबा महाराजाची समाधी कुठं आहेत तर रंगनाथ महाराज यांचे शिष्य असलेले त्यांच्या समकालीन असलेले संत राळोबा बाबा हरिभक्त परायण राळोबा बाबा यांची समाधी आहे पारडगाव येथे. पारडगाव म्हणजे जिल्हा जालना, तालुका घनसावंगी. आणि जे पारडगाव रेल्वे स्टेशन आहे राजनीजवळ, त्या पारडगावामध्ये गावाच्या बाहेर असलेलं हे समाधीचं मूळस्थान आहे. मित्रांनो, अतिशय जुनी ही समाधी आहे. आणि याच समाधीच्या जवळच 3 समाध्या एकसारख्या एक सलग या 3 समाध्या आहेत. आणि या समाधीवर बरेच काहीतरी नाव पण लिहिलेले आहेत. आपण ते सुद्धा जाणून घ्यायचा प्रयत्न करूया. आणि राळोबा बाबा यांच्या समाधीच्या बाजूला तुळजाभवानीचं सुद्धा देवस्थान आहे, मंदिर आहे. आणि त्याच बाजूला खंडोबाचं सुद्धा मंदिर आहे. असं हे राळोबा बाबा यांचं हे समाधीस्थान आपण पारडगाव, तालुका घनसावंगी, जिल्हा जालना येथे बघण्यासाठी आलेलं आहे. मित्रांनो, आपण हे जे बघत आहात हे संत राळोबा बाबा यांची ही जी खोली आपण वजा मंदिर बघत आहात हे गावकऱ्यांनंतर बांधलेलं आहे. इथं समाधी होती. हे राळोबा यांचं समाधीस्थान आहे. हे मधलं जे आहे हे तुळजाभवानीचं देवस्थान आहे. आणि तिसरं जे मंदिर आहे ते खंडोबाचं मंदिर आहे मित्रांनो. आणि या समाधीच्या उजव्या बाजूलाच आपण जे 3 समाध्या बघत आहात या त्यांच्या शिष्यांच्या समाध्या आहेत. नक्कीच आपण त्या जवळ बघूयात. त्यानंतर आपण इकडं काही समोर बघू शकता की इथं सुद्धा अजून काहीतरी समाध्या असू शकतात की ज्या आता उघड्यावर आलेल्या आहेत. या समाधीचे काही दगड उघडे पडलेले आहेत. आणि समोरच आपण जे बघत आहात हा भालेकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ बांधण्यात आलेला जोगेश्वरी भैरवनाथचा पालखीस्थान चौथरा आहे. म्हणजे पारडगावमध्ये साधारण जे 400 ते 500 वर्ष जुनं भैरवनाथाचं देवस्थान आहे. तर त्याची जेव्हा पालखी निघते गावामध्ये तर ती विसाव्यासाठी या ठिकाणी थांबत असते. दसऱ्याच्या दिवशी जेव्हा पालखी निघते ती पालखी इथं विसावा घेते. असं हे स्थान या पारडगावामध्ये आहे. हा आपण बघत आहात समाधी जवळचा परिसर अगदी सिमेंट कॉन्क्रीटने पक्का करून घेण्यात आलेला आहे. काही समाध्या आपण जवळ जाऊन बघूयात. आपण बघूया त्यातले काही नाव आपल्याला वाचता येतात का. मित्रांनो, या ज्या समाध्या आहेत त्या राळोबा बाबा यांच्या समाधीजवळ असलेल्या समाध्या आहेत. आपल्याला जर या समाधीविषयी काही कल्पना असेल तर नक्की या व्हिडिओवर कॉमेंट करून लिहा की या समाध्या कोणाच्या आहेत. पुढच्या वेळेस येताना आपण नक्की यावर अभ्यास करू आणि या समाधी कोणाच्या आहेत त्या समोर आणण्याचा प्रयत्न करू. जसं की आता या समाधीवर आपण बघत आहोत लिहिलेलं आहे श्री हरिभक्त परायण रामनाथजी, हरिभक्त परायण रामनाथजी. आणि जन्म लिहिलेला आहे जन्ममिती माघवद्य 11 बुधवार शके 1849. आणि मृत्यू तारीख लिहिलेली आहे मृत्यू मिती 5 शके 1902 म्हणजे साधारण आता 1946 शके चालू आहे. आणि 1849 आणि 1902 असं शके इथं लिहिलेलं आहे. 1849 आणि 1942 जर आपण हा जर कालखंड बघितला तर 100 वर्षाचा कालखंड होत आहे शकेनुसार जन्म. आणि मृत्यू जर बघितला तो 1902 शके लिहिलेला आहे. म्हणजे साधारण 42-43 वर्ष अगोदर. तर या समाधीसोबतच अजून 3 समाध्यासुद्धा आहेत.
आपण इथं बघत आहात की एकसारख्या एक लाईनीमध्ये या समाध्या दिसत आहेत. त्यासुद्धा आपण जवळ जाऊन बघण्याचा प्रयत्न करूयात. आता ही जी समाधी आहे या समाधीवर सुद्धा काहीतरी लिहिलेलं आहे. मित्रांनो, याच्यामध्ये जे लिहिलेलं आहे हे भी लिहिलेलं आहे. भी डबल डॉट का डबल डॉट आणि इथं वा डबल डॉट म्हणजे भी का वा असं काहीतरी लिहिलेलं आहे. म्हणजे शॉर्ट फॉर्म आहे की त्यांचं नाव, त्यांच्या वडिलाचं नाव आणि कदाचित आडनाव. आणि हा शके लिहिलेला आहे. शके इथे लिहिलेला आहे 1869. शके 1869 लिहिलेलं आहे. अशी ही समाधी आहे. त्यानंतर अजून काही आपण वाचण्याचा प्रयत्न करूयात. इथं सुद्धा तेच लिहिलेलं आहे. इथं लिहिलेलं आहे की सन 1957 म्हणजे की सन डबल डॉट 1957. मित्रांनो, मी पुन्हा एकदा सांगतो की आपल्या परिचयाच्या जर या समाध्या असतील, आपल्या गावच्या असतील, आपल्या गुरुशिष्य परंपरेतल्या असतील तर नक्की मला सांगा. या समाध्यावरती मी पुन्हा एकदा येईल आणि विस्तृतपणे याविषयी व्हिडिओ तयार करील. ही तिसरी समाधी आहे. या समाधीवर काही लिहिलेलं आढळत नाही. न्हावा गावचे संत रंगनाथ महाराज यांचे समकालीन असलेले, यांच्यासोबत राहत असलेले सदानंद बाबा आणि ते राळोजी बाबा, राळोबा यांच्या समाधीस्थानाजवळ असलेल्या या 3 समाध्या. आणि हे जे आपण समोर बघत आहोत हे राळोबा बाबा यांची समाधी आणि त्याजवळ असलेला हा आड, ही विहीरसुद्धा आपण इथं बघत आहोत. आपण आतमध्ये जाऊन हा मंदिराचा परिसर बघण्याचा प्रयत्न करूयात. हे जे घर दिसत आहे हे समाधी स्थान आहे, परंतु गावकऱ्यांनी नंतर इथं खोली बांधली. ही जी कमान आहे हे आहे मूळ राळोबा बाबा यांचं समाधी स्थान. हे जुनं बांधकाम आहे मित्रांनो. त्यानंतर ही खोली बांधण्यात आली. भजन कीर्तनला ग्रामस्थांना वाचण्यासाठी खोली करण्यात आली. ब्रह्मचारी ब्रह्मलीन असलेले राळोबा बाबा यांची ही समाधी. हरिभक्त परायण ब्रह्मचारी राळोबा बाबा यांची समाधी. आपण ही कमान बघत आहात. अतिशय जुनी वास्तू आहे. हे नवीन बांधकाम इथं केलेलं आहे. त्यासोबतच हे जे मंदिर बघत आहात हे 2 मंदिर, एक खंडोबाचं आणि एक तुळजापूरच्या देवीचं. आपण हे जे बघत आहात हे तुळजापूरच्या देवीचं मंदिर आहे. तुळजाभवानीजी कुलस्वामिनी संबंध महाराष्ट्राची 3.5 शक्तिपीठापैकी असलेली. या तिच्या प्रवेशद्वारावर एक गणपती बाप्पा कोरलेले आहे. हे गणपती बाप्पा आहे. हे मारुती राया आहे. ही एक देवता आहे, पण हे मी सांगू शकत नाही नेमकी कोणती देवता आहे. 3 देव कोरलेले आहे. मध्ये आहे गणपती बाप्पा आणि उजव्या बाजूला आहे मारुती राया. आणि आपण हे जे बघत आहात ही तुळजाभवानी. तिचा गर्भगृह, तुळजाभवानीचा गर्भगृह
आणि तुळजापूरच्या देवीची ही मूळ मूर्ती. हे सुद्धा मंदिर साधारण मित्रांनो 100 वर्षाच्या पुढंच आहे. कारण की याची खूण सांगतो मी तुम्हाला की हे जे मंदिराची जे आपण बघत आहात ही उंबरा जो आहे, ही चौकट आहे, ही दगडी आहे, ही लाकडाची नाही. आपण एकदा पुन्हा बघू शकता की ही लाकडी चौकट नाही, ही दगडाची चौकट आहे. पुन्हा एकदा बघा, ही दगडाची चौकट आहे. दगडाच्या चौकटीमध्ये हे बनवलेलं आहे. हे सुद्धा साधारण 100 वर्ष जुनंच बांधकाम आहे. राळोबा महाराज यांची समाधीच्या समकालीन हे मंदिर दिसत आहेत. कदाचित त्या अगोदरचंही असू शकतं, कारण की संत महंत हरिभक्त परायण यांच्या समाध्या ह्या देवस्थानच्या ठिकाणीच आपल्याला बघायला मिळत असतात. बऱ्याच ठिकाणी जेव्हा देवीचे सेवेकरी असतात, पुजारी असतात, त्यांच्या समाध्या या मंदिराच्या जवळच असतात. हे आहे खंडोबाचं मंदिर. हे मंदिर आपल्याला बांधकाम नवीन दिसत आहे. खंडोबा, हा खंडोबाचा गर्भगृह. असे मित्रांनो हे आपण राळोबा बाबा यांचे समाधीस्थान बघितलेलं आहे. माझा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि माहिती इतरांना सुद्धा पाठवा.